नमस्कार शेतकरी मंडळींनो, मी तुम्ही मला ओळखताच. तर आज पहिल्यांदा एक व्हिडिओ बनवतो आणि या व्हिडिओचा बनवण्याचा मागचा आजचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी आता शक्यतो बहुतेक ठिकाणी फील्डच्या कामानिमित्त फिरणं चालू आहे. शेतकऱ्यांकडे जातो. तर याच्यामागे दोन उद्देश आहेत त्यांच्याकडे जाण्याचे. म्हणजे एक तर म्हणजे आम्ही जे शेती सुविधा देतो किंवा सर्व्हिस देतो, सेवा देतो, या सेवेचा काय आहे, रिझल्ट काय आहे, त्याचा परिणाम कसा दिसून येतो, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, याची सगळी पडताळणी चालू आहे. सोबतच काही पैशांची उधारी वगैरे केलेली आहे, तर ते पण मागणी चालू आहे. तर सर्वथा असं लक्षात येऊन राहिलं की आपण शेतकरी लोकांची कुठंतरी एक चूक होत आहे आणि ही चूक आपल्या नेमकी लक्षात ते येत आहे, पण आपण ते समजून घेत नाही आहोत. तर चूक मला अशी निदर्शनात आली, म्हणजे लक्षात येत आहे की आपल्याकडे किती लोकांचे किती पैसे देणे बाकी आहे आणि ते ते परतफेड करण्याचं आपलं नियोजन कसं आहे. लक्षात येणाऱ्या गोष्टी अशाही आहे की आपल्याकडे दुसऱ्यांचे पैसे बाकी आहे आणि आपण आपल्या घरचे कामं करून घेत आहोत. कोणी नवीन वाहन खरेदी करत आहे, कोणी घराचं बांधकाम चालू आहे, कोणी लग्न कार्यप्रसंग, दवाखान्यात खर्च करणं चालू आहे. तर अशा सगळ्या गोष्टी हे चालू आहे. पण ज्यांच्याकडून आपल्या शेती व्यवसायासाठी वस्तुनिविष्ठा आणतो, कृषीनिविष्ठा आणतो, तर त्या उधार स्वरूपात आणत आहोत. त्यांचे पैसे मात्र आपण लवकर देत नाही आहे. मलाही असे कारण ऐकायला मिळते, आमचं सोयाबीन विकायचं बाकी आहे, आमचं अमुक आहे, आमचं टमुक आहे. तर हे कारणं न देता जर तुम्ही एखाद्या व्यावसायिकाला शिल्लकचे पैसे दिले, उदाहरण देतो, तुम्ही 10,000 त्यांना द्या, त्यांना म्हणा की मी वर्षभराने हिशोब घेणार आणि मला 13,000 रुपये लागणार, एकदा देऊन पहा. तो देईल 13,000 रुपये तुमची. तर आपण असं करत नाही. आपण त्याला शिल्लक तर देत नाही, पण त्याचेच पैसे आपल्याकडे असले तर तेही वेळेवर परत करत नाही. तर बरेचसे व्हिडिओ वगैरे येत आहे. मलाही असं वाटलं की त्यांचं कुठेतरी दुकानदारात चुकते का, असं एकदम बोललो नाही पाहिजे कोणाला व्हिडिओ वगैरे करून. तर पण आज असं लक्षात आलं की नाही, दुकानदारांचं बरोबर आहे, आपणच कुठेतरी चुकत आहोत. तर मित्रांनो, आग्रहाची विनंती की कृपया अशा लोकांची परतफेड करा, पैसे परतफेड करा आणि त्याचाच त्यांना फायदा होतो, त्यांच्या व्यवसायाला मार्ग मिळते आणि पुढील सीझनसाठी, पुढील हंगामासाठी जेव्हाही तुम्ही कृषी निविष्ठा घ्यायला जाल, तर शक्यतोवर तुम्ही नगदी स्वरूपात घ्या आणि त्यांना विनंती करा की नगदी स्वरूपात आहे, मला व्याजबी भावाने लावा. तर तुमचा खर्च वाचेल, तुम्हाला व्यवस्थित वस्तू मिळेल. तुमचा प्रामाणिक व्यवहार दिसला तर कोणीही दुकानदार लोक तुमच्याशी व्यवहार करते. ही आजचीच कंडिशन नाही आहे, तर पारंपरिक चालत आलेली गोष्ट आहे. पारंपरिक प्रामाणिक व्यवहाराला कोणीही साथ द्यायला तयार असते. तर मित्रांनो, परत एकदा आग्रहाची विनंती, कृपया दुकानदारांच्या उधाऱ्या वसुल्या पूर्ण करून द्या. धन्यवाद.